हॅलो, वेलकम टू सिव्हिल टेक. स्वातंत्र्य दिनाच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा. आज 74वा स्वातंत्र्य दिन. सगळ्यांना त्याचे हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा. चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो आठवतंय काही? कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण लॉज ऑफ मेकॅनिक्स चालू केले होते, बरोबर ना? लॉज ऑफ मेकॅनिक्स मध्ये आपण 3 लॉ बघितले होते. 3 लॉ न्यूटनचे. नंतर लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी आपण बघितला होता. नंतर सुपरपोजिशन थेरम हे आपण पाहिलं होतं. लॉ ऑफ पॅरलोग्राम आपण पाहिला होता. पण तो लॉ आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मला अजून द्यायची आहे, त्याच्यामुळे आजची सुरुवात आपण लॉ ऑफ पॅरलोग्रामनी करू. आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम बघणार आहे, आपण ट्रायंगल लॉ बघणार आहे, त्याच्यानंतर रिझोल्युशन ऑफ फोर्सेस बघणार आहे, आणि जर वेळ मिळाला तर त्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करू लॉ ऑफ पॅरलोग्राम पासून. लॉ ऑफ पॅरालेलोग्राम. आता हा लॉ ऑफ पॅरलोग्राम चालू करायच्या अगोदर ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे काय दिसतंय तुम्हाला? 2 लाईन, बरोबर ना? इमॅजिन करा, हे 2 लाईन म्हणजे टॉप व्ह्यू आहे. तुम्ही हे 2 लाईन वरून बघताय आणि हे जे आहे ना, ही नदी वाहतीये, हे पाणी काढतोय मी. तुम्ही वरून बघितल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला? टॉप व्ह्यू काय दिसतोय? नदीचा टॉप व्ह्यू दिसतोय. नदीचं पाण्याचं डायरेक्शन हे आहे, म्हणजे वेलॉसिटी पाण्याची ना ही अशी आहे. आता एक बोट, एक अशी बोट आहे इथे, ठीक आहे? ही बोट, या बोटीला या पॉइंट पासून, या सपोज ए पॉइंट पासून जायचे बी पॉइंटला, बरोबर ना? आता या बोटीला ए पॉइंट पासून बी पॉइंटला जायचे. आता या बी पॉइंटला जायचे तर नाव अशी तर फिरून जाणार नाही की चला बाबा पहिले प्रवाहाच्या दिशेने जाऊ, नंतर परत येऊ मागे आणि मग जाऊ बी कडे. नाही ना, तिचं डायरेक्शन असेल स्ट्रेट, म्हणजे तिला जायचंय असं स्ट्रेट, बरोबर ना? पण काय होतं की त्याचं इंजिन जे आहे, या बोटीचं इंजिन याला स्ट्रेट डायरेक्शननी ढकलतं. ऍट द सेम टाइम ही जी नदीची वेलोसिटी आहे ना, ती या बोटीला थोडस या डायरेक्शनला ढकलते. ठीक आहे, या पॉइंटला सपोज मी नाव देतो सी. आता या वाहत्या पाण्यामुळे बोटीचं डायरेक्शन जे स्ट्रेट जायला पाहिजे होतं ते थोडं झालं सी, ते थोडं झालं तिरप. ठीक आहे, तर आपल्याला इथे सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा की हा फोर्स आहे, ठीक आहे, आणि हा फोर्स आहे. हा जो इथे फोर्स दिसतोय बी कडे जाणारा, हा कोणाचा फोर्स आहे? बोटीचा इंजिन तिला स्ट्रेट ढकलतंय. वेलोसिटी काय ढकलतीये? हॉरिझॉन्टलनी ढकलतीये. आणि या तिघांचा, या दोघांचा इफेक्ट काय झाला? तिसरा, म्हणजे रिझल्टंट. तर सांगायचा पॉइंट ऑफ व्ह्यू माझा हा होता की रिझल्टंट काय असतं? जेव्हा केव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक फोर्सेसचं कॉम्बिनेशन होऊन जो त्याचा फायनल फोर्स तयार होतो, म्हणजे इफ वी आर doing the addition of 2 or more forces and we are getting the final force, then it is called as a resultant. म्हणजे काय म्हणलं सर? थोडस सोप्या भाषेत सांगा. रिझल्टंट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more forces. ही सोपी भाषा आहे. रिझल्टंट काय असतं? जेव्हा रिझल्टंट भेटतो, जेव्हा फायनल फोर्स भेटतो, ते काय असतं? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more forces. सर 2 or more कसे? इथे एकच वेलोसिटी या
याला तिकडे ढकलतीये. सपोज अजून इथे काही मी फोर्सेस लावले. सपोज इकडनं 2 नाव येत आहेत, या नावींनी सुद्धा या बोटीला इकडनं स्ट्रेट जायच्या ऐवजी इकडं थोडस ढकललं, म्हणजे धडक झाली. समजा तुम्ही धडक झाली तर काय होईल, थोडे ते इकडे अजून ढकलेल, म्हणजे या V च्या सोबत अजून हे 2 फोर्स ऍक्ट झाले, A आणि B. म्हणून मी 2 or more म्हणलं. रिझल्टंट इज द फायनल आउटपुट of the addition of 2 or more forces. Resultant कळालं? Resultant is the final output of the addition of 2 or more forces. हा पॉइंट तुम्हाला क्लिअर करायचं याच्यासाठी होतं की या लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये ऍट द एंड आपल्याला यायचे रिझल्टंट वर. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये ऍट द एंड आपल्याला यायचे रिझल्टंट वर. ते कसं यायचंय ते आपण लॉ बघू. काल बघितलेलं आहे म्हणून जरा थोडस फास्ट घेईल आणि मग आपण पुढचा लॉ बघू. ठीक आहे, चला. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला पॅरलेलोग्रामच माहिती पाहिजे काय ते. ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, आता ह्या 2 साइड मी कट करून टाकतो. ठीक आहे, काय म्हणतो हा लॉ ते आपण बघून घेऊ. इफ द टू फोर्सेस P and Q, if the two forces P and Q acting at a point having magnitude and direction, ताकद आणि काहीतरी डायरेक्शन आहे दोघांनी फोर्सांना, दोन्ही फोर्सला. if the two forces P and Q having magnitude and direction which are the adjacent side of the parallelogram, which are the adjacent side of the parallelogram, then resultant of this parallelogram is nothing but the diagonal side of the parallelogram. Diagonal side of the parallelogram. काय म्हणायचं या पॅरलेलोग्राम लॉला, जर 2 फोर्सेस असतील P आणि Q, त्यांना काहीतरी मॅग्निट्यूड आणि काहीतरी डायरेक्शन असेल, तर या पॅरलेलोग्राम किंवा या फोर्सचा जो रिझल्टंट आहे, रिझल्टंट सांगितलं तुम्हाला आता, दोन्ही फोर्सेसचं ऍडिशन होऊन होणारा तिसरा फोर्स, तर या दोन्ही फोर्सेसचा जो रिझल्टंट आहे तो त्या पॅरलेलोग्रामचा डायगोनल असतो. ठीक आहे, हे बघा, हे असं पॅरलेलोग्राम आणि हा त्याचा diagonal side. If the two forces P and Q having magnitude and direction, then the resultant of the parallelogram is nothing but the diagonal side of the parallelogram. ठीक आहे, याच्या रिलेटेड आपण एक फॉर्म्युला बघितला होता, आठवतोय काही? R is equal to P square plus Q square plus 2pq cos theta. हा फॉर्म्युला बघितला होता आपण. तुम्हाला मी सांगितलं होतं की या फॉर्म्युल्यावर वारंवार एक्झाम्पल आपल्याला विचारले जातात. हा फॉर्म्युला एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला मी थोडक्यात हा लॉ मी परत घेतला. कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता फिक्स मध्ये डोक्यामध्ये लक्षात ठेवा, ही गोष्ट फार महत्वाची आहे की theta is the angle between two forces, that is P and Q. What is theta? Theta is the angle between two forces, that is P and Q. ठीक आहे, tan अल्फा. सर तुम्ही तिथे थीटा लिहिलंय, तर अल्फा काय असतं? रिझल्टंट आणि कोणत्याही एका फोर्स मधला अँगल, त्याला म्हणायचं अल्फा. सो tan alpha is equal to Q sin theta divided by P plus Q cos theta. ठीक आहे, इथे लक्षात ठेवण्याची एकच गोष्ट की theta is the angle between the two forces, where alpha is the angle between resultant and any force. अल्फा हा Q सोबत सुद्धा अँगल करू शकतो, अल्फा हा P सोबत सुद्धा अँगल करू शकतो. What is tan alpha? Q sin theta divided by P plus Q cos theta.
तुम्हाला मी एक गोष्ट फायनल सांगतो. काय फायनल सांगतो? की हे जे दोन फॉर्म्युले आहेत ना, हे अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत बरं का, कारण याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येतोच. फायनल एक्झाम म्हणजे एमपीएससीच्या एक्झाम मध्ये एकतर तुम्हाला लॉ ऑफ पॅरलेलोग्रामच्या स्टेटमेंटवर क्वेश्चन येईल, किंवा तुम्हाला रिझल्टंट किंवा थीटा किंवा अल्फा या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट कराव्या लागतील. ठीक आहे, चला मग आता याच्यामध्ये ना तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअरन्स साठी एक गोष्ट मला सांगायची होती. हे बघा, आता आता जे लक्ष देईल त्याला मेकॅनिक्स कधीही अवघड जाणार नाही. दोन फिगर इथे मी काढतो. पी क्यू आर, पी क्यू आर, थीटा थीटा. आता या इथल्या थीटाचा आणि या थीटाचं कम्पेअर नका करू हा, नाहीतर म्हणताल तुम्ही मला हा इथे अल्फा पाहिजे. थीटा इज एनी अँगल. वाटल्यास जाऊ द्या, तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी याला अल्फाच म्हणतो. मला कोणत्याही अँगल साठी मी जस्ट थीटा नाव दिलं. ठीक आहे, चला अल्फा नाव दिलं मी. आता मला तुम्हाला ना एक मेकॅनिक्सचं एक असं फायनल जादूची कांडी म्हणतो ना आपण त्याला, ते जादूची कांडी तुम्हाला आता इथे दिसेल की मेकॅनिक्स मध्ये ना तुम्हाला नेहमी फोर्सेसच्या व्हॅल्यू काढावं लागतात. मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला नेहमी फोर्सेसच्या व्हॅल्यू काढावं लागतात. तर अशा वेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस कॉस थीटा नाही, इथे अल्फा आहे ना, कॉस अल्फा मग बघणार का कॉस अल्फा काय असतं रे, पी बरोबर ना, कोणालगतची बाजू ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे आर. देअरफॉर पी इज इक्वल टू आर कॉस अल्फा. असं तुम्ही नेहमी करत बसणार का? तेवढा वेळ असतो का? काय सांगितलं मी सगळ्यात पहिले इंट्रोडक्टरी सेक्शन मध्ये की तुम्हाला लेस दॅन 50 सेकंड मध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. तर तुम्ही हे करत बसणार का? नाही करत बसणार. तर आता मी जो एक मंत्र देतो तो नीट तुमच्या लक्षामध्ये डोक्यात फिक्स पाहिजे. काय तो? ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस, आणि ज्याला अँगल चिटकत नाही तो झाला साइन. ठीक आहे, कसा? तर इथे आर आणि पी चा अँगल आहे. ठीक आहे, सो डायरेक्टच काय लिहू शकतो मी, पी इज इक्वल टू आर कॉस अल्फा. का असं लिहिलं मी तुम्हाला सांगितलं. मी मला पी कॅल्क्युलेट करायचं आहे, अँगल चिटकतो आहे पी ला, सो पी ची व्हॅल्यू काय झाली कॉस. जिथे अँगल मीट होतो, काय म्हणलं मी, जिथे अँगल मीट होतो तो झाला कॉस, जिथे अँगल मीट होत नाही तो झाला साइन. साइन हा एकटा असतो, साइन हा कधीही एकटा असतो, वेरॅज कॉस हा एकटा नसतो असं म्हणू आपण त्याला. ठीक आहे, सो साइन हा नेहमी एकटा असतो. एवढं लक्षात ठेवलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला दुसरं कळून जाईल. कळलं? सो ऑब्विसली आता मला इथे सांगा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी हियर? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी? इथे अँगल चिटकतो का? नाही. तर पी इज इक्वल टू आर साइन थीटा. हे तुम्ही कॅल्क्युलेटही करून बघू शकता, हीच व्हॅल्यू येते बरं का, थीटा नाही, इथे अल्फा. अल्फा आहे ना, आपला अँगल अल्फा घेतलाय म्हणून अल्फा. ठीक आहे, नेक्स्ट मग इथे जर मी क्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलं, क्यू अँगल चिटकतो का इथे क्यू ला? यस चिटकतो. दॅट्स वाय इट इज आर कॉस अल्फा. जिथे अँगल चिटकतो तो झाला कॉस, जिथे चिटकत नाही तो झाला साइन. ठीक आहे, इथे पी कॅल्क्युलेट केला, काय आला? अँगल चिटकत होता, सो पी इज इक्वल टू आर कॉस अल्फा. मग इथे क्यू काय येईल? क्यू येईल आर साइन अल्फा. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे, काढून घ्या. हे तुम्हाला पूर्ण मेकॅनिक्स मध्ये लागणार म्हणजे लागणार. काय बघितलं आपण? लॉ ऑफ पॅरलेलोग्राम बघितला, त्याचे हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितले, आणि तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये डील करण्यासाठी लागणारी ट्रिक बघितली. तर याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या.
ओके, चलो लॉ ऑफ ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ काय म्हणतो ते आपण बघू. खूप सोपा लॉ आहे, एक्झाम मध्ये विचारतात बरं का. जशास तसा लॉ येतो, जशास तसं स्टेटमेंट येतं. काय लॉ आहे ते मी आता नीट छान पैकी आपण समजून घेणार. चल, लॉचं काय म्हणणं आहे आपण बघू. इफ द टू फोर्सेस P and Q having magnitude and direction, हे स्टेटमेंट फिक्सच असतं. इफ द टू फोर्सेस P and Q having magnitude and direction acting one after other. If the two forces P and Q having magnitude and direction which are acting one after other, then the closing side starting from the initial point and last point, then the closing side starting from the initial point and the last point represent the resultant of the triangle. गेलं डोक्यामध्ये? नाही? एकदा बघा. If the two forces P and Q having magnitude and direction which are represented which are one after another. If the two forces P and Q having magnitude and direction which are one after other, then the closing side of the triangle starting from the initial point to the last point is represented by the resultant of this triangle. जर दोन फोर्सेस एकानंतर एक चालू असतील, एक झाल्यानंतर दुसरा फोर्स चालू होत असेल, मग पहिल्या आणि शेवटच्या पॉइंटला जोडण्याचं जो काम करतो तो रिझल्टंट असतो कुणाचा? ट्रायंगलचा. हे या लॉला म्हणायचं. आता या लॉला जरा नीट शिकण्यासाठी तुम्हाला जरा मी अजून एक सांगतो कसं बघायचं याच्याकडे. हे बघा, आपल्याला ना भरपूर वेळेस ना काय दिलेलं असतं, हे असे एक्झाम्पल दिलेले असतात. हे असतं P, हे असतं Q, हे असतं R. P दिलेलं असतं 50 किलो न्यूटन, Q दिलेलं असतं सपोज बर का, म्हणजे नाही तर याच व्हॅल्यू तुम्हाला वाटेल. Q सपोज असतं 60 किलो न्यूटन आणि कॅल्क्युलेट करा म्हणलेलं असतं R. तर मला एक गोष्ट सांगा तुम्ही की जर P हा फोर्स हॉरिझॉन्टल असेल आणि R हा एक्झॅक्टली व्हर्टिकल असेल, तर R ला मी सपोज असं इमॅजिन करू शकतो. करू शकतो ना. याला मी इथे लिहिले, मग हा झाला राईट अँगल ट्रायंगल. तर आपल्याला याच्यामध्ये कॅल्क्युलेट काय करायची? व्हॅल्यू ऑफ R. तर ही व्हॅल्यू ऑफ R आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायची हे विथ द हेल्प ऑफ ट्रायंगल लॉ आपल्याला आता बघायचं. हे एक्झाम्पल जशाच तसंच राहू देतो मी, त्याला आपण सॉल्व करू. पहिले मी तुम्हाला याचा फॉर्म्युला सांगतो. ट्रायंगल लॉ मध्ये जो फॉर्म्युला मिळतो आपल्याला, त्या फॉर्म्युल्याला ना आपण साइन रूल सुद्धा म्हणतो बरं का. काय म्हणतो? साइन रूल. ट्रायंगल लॉ मध्ये जो फॉर्म्युला मिळतो ना त्याला आपण म्हणतो साइन रूल. आता साइन रूल काय सांगतो? हे बघा, आम्ही ट्रायंगल काढला, त्या ट्रायंगलला मी नाव देतो ABC. ठीक आहे, देऊ? ABC नाव दिलं. आता ही AB जी बाजू आहे त्याला, त्याच्या डिस्टन्सला मी म्हणतो A. ठीक आहे. AC जी बाजू आहे त्याच्या डिस्टन्सला मी म्हणतो B. BC जी बाजू आहे त्याच्या डिस्टन्सला मी म्हणतो स्मॉल c. ठीक आहे.
आणि इथे मी अँगल देतो, हा अँगल, हा अँगल, हा अँगल. आता तुम्हाला हा साइन रूल आयुष्यभरात कधीही विसरणार नाही, कारण मी ट्रिकच तशी सांगणार आहे तुम्हाला आता, की हा लॉ किंवा हा साइन रूल काय लक्षात कसा ठेवायचा. तुम्ही लहानपणी ते एक कार्टून लागत होतं बघा, माझं फार फेवरेट होतं, अंकल स्क्रूज नावाचं एक कार्टून लागायचं. अंकल स्क्रूज माहिती आहे तुम्हाला? ते असे 3-4 बगळे असायचे पांढऱ्या कलरचे, आणि ते अंकल स्क्रूज फार एकदम श्रीमंत माणूस होता, असं काही आठवतंय? पण नसेल तरी चोच माहिती कशी असते बगळ्याची, अशी 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 चोच, ठीक आहे ना. आता त्याच आपल्याला इथं काम आहे. मी नेहमी काय विचार करतो, जिथे कुठे मला साइन रूल लावायचा असेल ना, तिथे मी चोच चोच कशी उघडते, अशी अशी उघडती बंद होती, उघडती बंद होती, बरोबर ना. तर इथे मला ते सगळं अप्लाय करायचंय. साइन रूल काय सांगतो, जर तुम्ही एक साईड घेतली, एक साईडचं डिस्टन्स घेतलं, तर त्याचा समोरचा साइनचा अँगल घ्यायचा आपल्याला. कसा? साइन रूल आता दिसेल तुम्हाला. साइन रूल काय सांगतो, एक जर तुम्ही साईडचं डिस्टन्स घेतलं, सपोज स्मॉल ए इज द साइड डिस्टन्स ऑफ ए बी, तर तुम्हाला त्याचं काय घ्यायचंय खाली, डिवायडेड बाय साइन ऑफ अँगल कोणता, चोच उघडती कुठून बघायची, ए च्या समोर काय उघडे, सी चा अँगल, दॅट्स वाय साइन सी. पुढे बघू, जर मी बी घेतलं, स्मॉल बी घेतलं, त्याच्यासमोर कसं आहे उघडं, हा बी चा अँगल, ठीक आहे, साइन ऑफ कॅपिटल बी. हे ए बी सी हे अँगल आहेत बरं का. आता तुम्ही लास्ट मला सांगा, स्मॉल सी घेतलं, स्मॉल सी चं काय येणार, हा हे बघा, ठीक आहे. तर हे सी आणि त्याच्या समोरचा अँगल साइन ऑफ ए. झालं साइन रूल. काय अवघड होतं याच्यामध्ये, काहीच नाही. पण जर रट्टा मारायला गेलं तर हे कधी तुम्हाला लक्षात राहणार नाही, याच्यामध्ये तुमच्या चुका 100% होणार. जर मी ही जी ट्रिक सांगितली, जर ही फॉलो केली, तर तुमची चूक कधीच होणार नाही, गॅरंटेड, ठीक आहे. आता याच्यावर तुम्ही म्हणताल सर क्वेश्चन कसा येतो. क्वेश्चन असा येतो की तुम्हाला या ए जी साइड आहे याचं डिस्टन्स दिलेलं असतं, एखादा अँगल दिलेला असतो 30 डिग्री, ठीक आहे. आता आणि तुम्हाला बी पण साइड दिली, काय दिले तुम्हाला, ए दिलंय काहीतरी, बी दिलीये साइडचं डिस्टन्स काहीतरी, आणि एक अँगल दिलाय तुम्हाला. तर मग अशा वेळेस तुम्ही ना ह्या फॉर्म्युल्याकडे बघायचं. तुम्हाला इथे अननोन काय, तुम्हाला ए माहिती आहे, तुम्हाला बी माहिती आहे, तुम्हाला कॅपिटल बी चा अँगल पण दिलेला आहे सपोज 30 डिग्री. मग तुम्हाला काय काढता येईल, साइन सी काढता येईल, आणि साइन सी वरून तुम्हाला काय मिळेल, सी चा अँगल मिळेल, काय तो, ठीक आहे. म्हणजे अननोन पॅरामीटर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकले, दॅट इज द अँगल ऑफ सी. आता तुम्हाला ह्या दोन टर्म माहिती झाल्या, ठीक आहे. या दोन टर्म माहिती झाल्या तर तुम्हाला त्याच्याहून या टर्म कॅल्क्युलेट करता येतील, ठीक आहे ना. दॅट्स वाय वी यूज साइन रूल, ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल सर इथलं सी आणि साइन ए दिलेलं नाही, एखादं पॅरामीटर दिलेलं असतं प्रॉब्लेम मध्ये, एक अननोन असतं, हे स्मॉल सी तरी गिवन असेल, नाहीतर साइन ए तरी गिवन असेल, असा आपण साइन रूल यूज करतो. इथे कसं बघणार, इथे काय दिले तुम्हाला, पी ची व्हॅल्यू दिली, राईट. इथे काय दिले तुम्हाला, क्यू ची व्हॅल्यू दिली, बरोबर. इथे काहीतरी तुम्हाला अँगल दिला असेल थीटा, थीटा 30 डिग्री, 30 डिग्री फार आवडतं मला, सतत मी तेच घेतो. इथे अँगल तुम्हाला ऑलरेडी मिळालेला आहे, बरोबर ना, 90 डिग्री, 30 90, हा किती होईल मग, 9 3 12, आणि हा किती 60, 30 60 90 डिग्री. आता तुम्हाला याच्यावरनं आर ची व्हॅल्यू काढता येईल. मला सांगा, मी इथून जर परपेंडिक्युलर असा ड्रॉ केला तर ही किती व्हॅल्यू येईल, हा झेड आकाराचे जे काही कोन असतात ना, तर इथला अँगल आणि इथला अँगल सेम असतो, हे झालं 30 डिग्री, हे झालं 90 डिग्री, ऑब्विसली हे किती असलं पाहिजे, 60 डिग्री. सगळे अँगल तुम्हाला नोन झाले, बरोबर, आणि फोर्सेस पण तुम्हाला नोन झाले. आता तुम्हाला इथली कोणती साईट वगैरेचं डिस्टन्स दिलेलं असेल तर या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. कसं, ते ऍक्च्युअल प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण हँडल करू ना त्यावेळेस बघू.
आता एवढं कळालं फक्त तुम्हाला. काय सांगितलं मी ट्रायंगल लॉ मध्ये काय बोललो आपण, एकदा रिवाइज करू मग पुढे जाऊ. ट्रायंगल लॉ इज अ लॉ ऑफ फोर्सेस. आतापर्यंत आपण काय बघत आलो, आपण मेकॅनिक्सचेच लॉ बघितले. ठीक आहे, त्याच्यामधला एक लॉ आहे ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ सेज दॅट if the two forces P and Q having magnitude and direction which are acting one after another, then the closing side of the triangle represented by the resultant of the triangle which is joining from the first point to the last point. त्याच्यानंतर आपण साइन रूल बघितला. ट्रायंगल मध्ये साइन रूल वापरतो आपण. कसा साइन रूल आपण बघितला, त्याच्यासाठी आपण चोच बघितलं. ही माझी ट्रिक आहे, लक्षात ठेवायची ट्रिक आहे. ही चोच कुठून उघडते, तो झाला अँगल. सपोज मी एक ट्रायंगल काढला ABC. ठीक आहे, AB मधलं जे डिस्टन्स आहे त्याला मी A नाव दिलं, BC मधलं जे डिस्टन्स आहे त्याला स्मॉल c, आणि AC मधलं जे डिस्टन्स आहे त्याला स्मॉल b नाव दिलं. तर साइन रूल काय म्हणतो, जर तुम्ही एका साइडचं डिस्टन्स घेतलं A, तर त्याच्या समोरचा अँगलचा साइन घ्यायचा तुम्ही. याच्या समोर अँगल कोणता आहे, साइन C. B घेतलं तर समोर काय, साइन B. C घेतलं तर समोर काय आहे, साइन ऑफ A. This is what the sine rule, and this is extremely important regarding the exam point of view. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या एकदा. चलो, लॉकडाऊन जोपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता, तोपर्यंत भरपूर शिकून घ्या. एकदा का कॉलेज चालू झाले की तुम्हाला अभ्यास करायला कमी वेळ मिळेल. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. आता आपले लॉ संपले बरं का. आपले मेकॅनिक्सचे लॉ कोणते कोणते पाहिले, 3 लॉ न्यूटनचे. एक ट्रान्समिसिबिलिटी, एक सुपरपोजिशन, नेक्स्ट काय बघितलं, लॉ ऑफ पॅरलोग्राम, आणि एक ट्रायंगल लॉ. एक पॉलिगॉन नावाचा लॉ आहे, पण ते जनरली म्हणजे MPSC मध्ये नाहीच आहे तो. जर तो घ्यायचा तो आपण नंतर शेवटून घेऊ. ऍक्च्युली एवढेच लॉ आहेत. ठीक आहे, पॉलिगॉन लॉ जर घ्यायचा आहे शेवटी वेळ मिळाल्यास घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ते काय शिकतोय आपण आता, रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे, आता हे रिझोल्युशन ऍक्च्युअल स्टार्ट करण्याच्या अगोदर ना तुम्हाला थोडं अगोदर थेरी माहिती पाहिजे. थेरी आपल्याला लहानपणी आपण जे शिकलो ना ते थोडस तुम्हाला माहिती पाहिजे. काय काढलंय हे, प्लस ना. अरे क्वाड्रंट येते, क्वाड्रंट. हे याला आपण काय म्हणतो, फर्स्ट क्वाड्रंट. हे काय आहे, सेकंड क्वाड्रंट. हे काय आहे, थर्ड क्वाड्रंट. आणि हे काय आहे, फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, आता तुम्हाला थोडं लक्षात ठेवायची ट्रिक सांगतो बरं का. तुम्हाला हे तर लक्षात, हे असं लक्षात होतं का तुम्हाला की इथे साइन पण असतात. इथे आपण लहानपणी साइन लिहायचो बघा, जसं इथे प्लस प्लस, आणि इथे वेगळे, इथे वेगळे, इथे वेगळे. लक्षात नाहीत मला, पण मी लक्षात आणून देऊ शकतो. कसे बघा. आता मला एक माहिती आहे की फर्स्ट क्वाड्रंटची ही जी साइड आहे ही एक्स डायरेक्शनची आहे, आणि फर्स्ट क्वाड्रंटची ही जी साइड आहे वाय डायरेक्शनची आहे. खाली गेलं तर हे वाय डायरेक्शन तसंच राहणार आहे, लेफ्ट साइडला आलं तर हे एक्स डायरेक्शन तसंच राहणार आहे. फरक फक्त एवढा होता की जर इकडं मी गेलो तर हे पॉझिटिव्ह होतं सगळं, जर मी इकडं गेलो तर हे निगेटिव्ह होतं सगळं. बरोबर ना. हा, तसंच जर मी वरच्या दिशेने गेलो तर पॉझिटिव्ह होतं सगळं वाय डायरेक्शननी, जर मी खालच्या दिशेने गेलो तर हे सगळं निगेटिव्ह होतं सगळं. हा, तर या क्वाड्रंट मध्ये, दॅट इज द क्वाड्रंट फर्स्ट, पहिल्या क्वाड्रंट मध्ये काय होतं, दोन्हीही पॉझिटिव्ह होतं ना. एक्स डायरेक्शन पॉझिटिव्ह, वाय डायरेक्शन पॉझिटिव्ह. दॅट्स वाय एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. इकडे काय येईल आता,
वाय डायरेक्शन आणि एक्स डायरेक्शन. सगळ्यात पहिले कधी लिहायचं? एक्स डायरेक्शन. काय ते? निगेटिव्ह. आणि वाय डायरेक्शन कसे? पॉझिटिव्ह. दॅट्स वाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्सही निगेटिव्ह आहे, वाय पण निगेटिव्ह आहे, दॅट्स वाय निगेटिव्ह निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स काय? पॉझिटिव्ह आणि वाय काय? निगेटिव्ह. आता लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस. मी ज्यावेळेस लहान होतो का त्यावेळेस ना मी हे रट्टा मारून ठेवायचो की पहिल्या क्वाड्रंट मध्ये प्लस प्लस. मग मला नेहमी कन्फ्युजन असं व्हायचं की सेकंड क्वाड्रंट मध्ये पहिले प्लस की पहिले मायनस. मला सेकंड आणि फोर्थ मध्ये कन्फ्युजन व्हायचं. पण ते मी कन्फ्युजन एकदाच लहानपणी प्रॉपर विचार केला की हे लक्षात कसं ठेवायचं, ते असं ठेवायचं. सर याचा यूज काय इथे? कशासाठी सांगितलंय अचानक? तर याचा यूज याच्यासाठी आहे की आता आपण हा जो रिझोल्युशनचा जो पार्ट शिकतोय ना, या रिझोल्युशनच्या पार्ट मध्ये तुम्हाला साइन कन्व्हेन्शन वापरायचे आहेत. म्हणजे जर फोर्स तुमचा पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर याचे साइन कन्व्हेन्शन वेगळे असतात, दुसऱ्यामध्ये असले तर याचे असतात वेगळे, इथे असला तर त्याचे वेगळे असतात, इथे असला तर त्याचे वेगळे असतात. याच्या व्यतिरिक्त पाचवा क्वाड्रंट नसतो, त्याच्यामुळे असेल तर या चारपैकी एकच असेल. मग त्याच्यानुसार तुम्हाला वापरायचे साइन. तर हे साइन फार महत्वाचे होते आणि ते तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी पहिले तुम्हाला साइन सांगितले. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस आपण स्टार्ट केले आहे. त्याच्यामध्ये 4 क्वाड्रंट असतात. 4 क्वाड्रंटचे साइन मी तुम्हाला दाखवले. टेक अ स्क्रीनशॉट. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. हे रिझोल्युशन म्हणजे काय? येऊ आपण आपल्या पूर्वीच्या एक्झाम्पलवर. नदी आहे, मध्ये 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 पाणी, मध्ये मध्ये म्हणजे पूर्ण नदीभरच पाणी. या नदीमध्ये मी एक बोट सोडली. ही अशी बोट आहे. या बोटीला नेहमीप्रमाणे जायचं या पॉइंटवर. ठीक आहे. ती पोहोचते इकडं कुठेतरी. का बरं ती पॉइंटला जाते? सी पॉइंटहून ती निघाली. इथे काय दिसतं तुम्हाला? मगाशी सांगितल्याप्रमाणे जायचंय तिला असं, पोहोचते ती असं, आणि वेलोसिटी आहे अशी. रेड कलरचा पेन दिसत नाही ना? ब्लॅक. हा, जायचंय असं, वेलोसिटी आहे अशी, पोहोचते ती अशी. हा पॉइंट ए, हा पॉइंट ए बी, आणि हा पॉइंट ही आहे वेलोसिटी. इथे काय गरज पडली याची? तर इथे आपण काय शिकतोय? रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. इफ वी आर गेटिंग बी, बी काय? रिझल्टंट आहे, म्हणजे फायनल फोर्स आहे ड्यू टू these टू फोर्सेस. बरोबर ना? त्या फायनल फोर्सेस, आता तुम्हाला एक्झाम्पल कसे असतील? हे फायनल फोर्स दिलेला असणार तुम्हाला, याला तुम्हाला रिझॉल्व करायचंय. रिझॉल्व करायचं म्हणजे काय? त्याचे जे इनिशियल फोर्सेस आहे एक्स आणि वाय डायरेक्शनचे, त्याच्या कॉम्पोनंट मध्ये त्याला कन्वर्ट करायचे. म्हणजे काय? तुम्हाला जर मी बी हा जर रिझल्टंट म्हणलं तर हा बी रिझल्टंट कोणत्या फोर्सेसनी तयार झालाय याला कॅल्क्युलेट करणं म्हणजे रिझॉल्व करणं. बरोबर? आता जसं तुम्हाला सांगितलं, ही नाव इकडे जाते, तर इकडे ही जाण्यामागचं कारण काय? एक तर तिला असाही फोर्स लागतोय आणि एक तर तिला असाही फोर्स लागतोय. म्हणजे the force is in x direction also, the force is in y direction also. The force is in x direction is called as a fx, and the force direction in the direction of y, the force which is in y direction is called fy. म्हणजे तुम्हाला मी कोणताही फोर्स दिला, काय झाला याचा मीनिंग? जर मी तुम्हाला कोणताही फोर्स दिला, सपोज मी हा फोर्स तुम्हाला दिला, and if this is resultant, then you can resolve this resultant in the two forces. First force is fx and second is fy. तर एखाद्या रिझल्टंटला त्याच्या
एक्स डायरेक्शन आणि वाय डायरेक्शनला रिझॉल्व्ह करण्यासाठी जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं रिझोल्युशन. तुम्हाला एक्झाम मध्ये नेहमी येणार रिझॉल्व दिस फोर्स. रिझॉल्व आलं रे आलं. काय तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की त्याचा एक्स कॉम्पोनंट काढायचा आहे आणि त्याचा वाय कॉम्पोनंट काढायचा आहे. मग आता तुम्हाला इथे ना थीटा नावाचा अँगल दिलेला असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला पावलो पावली मी जो मगाशी एक मंत्र सांगितला ज्याला अँगल चिटकतो तो काय झाला, कॉस. म्हणजे इथे तुम्हाला याला मी एफ एक्स म्हणू ना, कारण हा एक्स कोऑर्डिनेट आहे या फोर्सचा. हा जो काही फोर्स आहे ना त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे हा असा, बरोबर ना. हा काय झाला एफ एक्स, हा काय झाला एफ वाय. सो व्हॉट इज एफ एक्स? एफ एक्स काय झाला इथे लिहितो खाली. हा एफ एक्स काय झाला, एफ एक्स झाला हा थीटा अँगल चिटकतोय खाली, म्हणजे तो काय झाला बी कॉस थीटा. हा झाला एफ एक्स, कारण अँगल इथे चिटकतोय. हा जो एफ एक्स आहे ना त्याला ऍज इट इज खाली घ्या, तुम्हाला जर कन्फ्युजन असेल. एफ एक्स त्याला ऍज इट इज खाली काय करणार तुम्ही, v इज इक्वल टू, v लाच मी काय म्हणलं एक्स कॉम्पोनंट, म्हणजे एफ एक्स इज इक्वल टू काय झालं बी कॉस थिटा. आता मला सांगा ए काय असणार, ए काय झाला, सिमिलरली वाय कॉम्पोनंटला मी इथे घेतलं. हे असं करता येतं बरं का. जर हे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये असेल वरच्या आणि जर हे स्ट्रेट हॉरिझॉन्टल असेल तर याला इथे पुट करा, याला इथे पुट करा. मग याचा वाय कॉम्पोनंट काय झाला एफ वाय. व्हॉट इज एफ वाय, बी साइन थिटा. इथे अँगल चिटकतोय का कुठे, नाही. सो बी साइन थिटा. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणताही फोर्स रिझॉल्व करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्या एफ एक्स आणि एफ वाय चे कॉम्पोनंट काढायचे. फोर्स रिझॉल्व करायचं म्हणजे त्याचे एफ एक्स आणि एफ वाय काढायचे. ठीक आहे, इथे दिसून आलं तुम्हाला मी या बी ला रिझॉल्व केलं एफ एक्स आणि एफ वाय मध्ये. ठीक आहे. सिमिलरली जर दुसरी केस ही अशी असली, हे आपलं झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही लगेच सांगता, जर दुसरी केस ही अशी असली, तुम्हाला इथला अँगल दिलाय, तुम्हाला अँगल इथला दिलाय, हा बी पॉइंट झाला, हा ए पॉइंट झाला, हा सपोज सी पॉइंट झाला, तर तुमचं सी ची व्हॅल्यू काय येणार, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी. सी पण यालाच मी काय म्हणू शकतो एफ एक्स, बरोबर ना. याला मी असं रिझॉल्व केलं, दिस इज एफ एक्स, दिस इज एफ वाय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ एक्स नाव, एफ एक्स इज बी पुढे साइन की कॉस, साइन थीटा. इथे अँगल चिटकत नाहीये, सो दिस इज बी साइन थीटा. सांगा आता मला एफ वाय, एफ वाय ला मी इथे केलं. व्हॉट इज एफ वाय, एफ वाय इज बी कॉस थीटा. एखाद्या फोर्सला जो की रिझल्टंट आहे त्याला त्याच्या कंपोनंट मध्ये डिवाइड करणे याला म्हणायचं रिझोल्युशन. आणि दुसरं असतं कंपोजिशन. म्हणजे जर तुम्हाला मी दोन फोर्स दिले एफ एक्स आणि दोन फोर्स दिले एफ एक्स आणि एफ वाय, तर त्याचा रिझल्टंट काढणे, जो फायनल फोर्स आहे तो काढणे, त्याला म्हणायचं कंपोजिशन. दोघांचं ऍडिशन म्हणजे कंपोजिशन, दोघांचं वेगवेगळे स्प्लिट करणे एफ एक्स आणि एफ वाय म्हणजे रिझोल्युशन, दोघांच्या ऍडिशननी तिसरा फोर्स तयार करणे म्हणजे कंपोजिशन, दोघांच्या फायनल रिझल्टंटच्या मदतीने दोन कॉम्पोनंट काढणे हे झालं रिझोल्युशन. ठीक आहे, एकदा स्क्रीनशॉट मारा, पुढे चलतो. मग मी स्क्रीनशॉट मी याच्यासाठी मारायला सांगतो, नोट्स मध्ये असं दिलेलं नसतं. नोट्स मध्ये एकदम सिस्टमॅटिक असतं, आपल्याला फळ्यावरचं लगेच लक्षात राहतं. जसं मी हे एक्झाम्पल देतोय का, हे बोटचं, हे माझ्या मनाचं आहे, हे तुम्हाला नोट्स मध्ये नाही दिसणार, त्याच्यामुळे स्क्रीनशॉट मारा म्हणतो. ठीक आहे, चला रब करू. क्यू
नेक्स्ट आता आपण जरा रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्येच ना जरा भारी एक्झाम्पल बघू जरा. ठीक आहे, हे 4 क्वाड्रंट, ह्या 4 क्वाड्रंट मध्ये मी काय करतो, इथे एक फोर्स, इथे एक फोर्स, इथे एक फोर्स, इथे एक फोर्स घेतो. या फोर्सला मी नाव पण देतो. पहिले तर मी जे साइड आहेत त्यांना नाव देतो. ही एक्स डायरेक्शन, ही वाय डायरेक्शन, ही एक्स डायरेक्शन, ही वाय डायरेक्शन. ठीक आहे, आता मी नाव वेगळ्या कलरच्या पेनाने देतो. सपोज दिस फोर्स इज F1, दिस फोर्स इज F2, दिस फोर्स इज F3, दिस फोर्स इज F4. ओके, अँगल देतो आता तुम्हाला. अँगल इज θ1, this angle is θ2, this angle is θ3 and this angle is θ4. ठीक आहे, आता काय करायचंय बरे, आता आपल्याला रिझॉल्व करायचंय. ठीक आहे, रिझॉल्व करायचं म्हणजे काय करायचं, रिझॉल्व करायचं म्हणजे त्याचे Fx आणि Fy हे कॉम्पोनंट काढायचे. हे झाला Fx आणि हे झाला Fy, Fx, हा झाला Fx, हा झाला Fx आणि हा झाला Fy, हा झाला Fx, हा झाला Fy. ठीक आहे, आता याच्यामध्ये येते नवीन एक ट्रिक. मुलांना प्रॉब्लेम काय पडतो मी तो सांगतो तुम्हाला. सर हा फोर्स असा चाललाय, ठीक आहे ना, हा फोर्स असा चाललाय तर तुम्ही हे असंच का घेता, हे Fy वरच का आणि हे Fx इकडच का, का हे असं नाही होऊ शकत, हे असं आणि फोर्स असा होऊ शकतं का, असं असं मुलांना खूप प्रॉब्लेम पडतो बरं का. मी भरपूर वेळेस बघितला हा प्रॉब्लेम मुलं फेस करतात. याच्यासाठी मी एक ट्रिक काढली. काय ट्रिक काढली, अपने शंकर भगवान पता है आपको, पता है ना, त्यांचं त्रिशूळ हातात घेतलं. ते त्रिशूळचा मधला पार्ट कसा असतो, असा स्ट्रेट ना, हा असा असतो. तर हा जर फोर्स या डायरेक्शनने असेल तर आपल्याला त्रिशूळ बनवायचा. ही त्रिशूळ मेथड फार इफेक्टिव्ह आहे. हे स्ट्रेट डायरेक्शन इकडनं असेल तर तुम्ही फक्त त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आणि त्रिशूळ तयार करायचं. बर, हे त्रिशूळवरच सगळा खेळ आहे बरं का. त्रिशूळवरच सगळं तुम्हाला तुमचे डायमेन्शन आहेत. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, तुमचा फोर्स हा राईट वर्ड जातो की लेफ्ट वर्ड जातो. लेफ्ट वर्ड गेला तर वेगळं साईन, राईट वर्ड गेला तर वेगळं साईन. सिंपल आहे. बरं, साईन चुकलं की गणित तुमचं प्रॉब्लेम चुकतं, कारण जिथे प्लस व्हायचंय तिथे मायनस होईल. ठीक आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही येणारा फोर्स जो आहे त्याला त्रिशूळ मध्ये कन्वर्ट करायचंय. हे जर कळालं नसेल ऍट द टाइम ऑफ ऍक्च्युअल सॉल्विंग प्रॉब्लेम वी विल सी दिस. सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला फोर्स दिसला रे दिसला, त्याला ना त्रिशूळ बनवून टाका. आता इमॅजिन करा, मी थोडस आता याचं डायरेक्शन बदलतो बरं का. सपोज हा फोर्स ना असा नाहीये, काय झालं याला मिटत का नाहीये, सपोज हा फोर्स ना असा आहे खालच्या डायरेक्शनने F1. आता मी मस्तपैकी याला त्रिशूळ बनवीन. बनवलं बघा तुमचं त्रिशूळ. त्रिशूळ असं असतं का, ज्याचा मधला भाग खाली चाललाय आणि एक इकडे एक इकडं, नाही ना. असं त्रिशूळ बनवायला सुद्धा छान शांत डोकं पाहिजे. हा जो कोणता पार्ट खाली चाललाय त्याला हॉरिझॉन्टल लाईन मारायची, त्यालाच व्हर्टिकल लाईन मारायची आणि डायरेक्शन त्रिशूळ सारखे ठेवायचे. आता हा खाली चाललाय म्हणजे हा काय झाला, वाय कॉम्पोनंट. हा लेफ्ट वर्ड चाललाय म्हणजे हा कोणता आहे, एक्स कॉम्पोनंट. आणि या फोर्सचं नाव आहे F1. ठीक आहे, असं त्रिशूळ बनवता तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, मग हे प्रॉब्लेम मी तुम्हाला एवढं सांगितलं. आता याचं सांगण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, याचं आपल्याला काय काढायचंय, रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे. रिझल्टंट, what is resultant? Resultant is summation of fx square plus fy चा square.
समेशन दोघांचे पण. समेशन म्हणजे ऍडिशन. बरं, समेशन ऑफ एफ एक्स काय? समेशन ऑफ एफ एक्स काय? याला मी fx1 म्हणतो, याला मी म्हणतो fx2, याला fx3, याला fx4. व्हॉट इज द समेशन ऑफ fx? Summation of fx is addition of fx1 plus fx2 plus fx3 plus fx4. आता मी इथे सगळे प्लस केलं, ठीक आहे, इथे प्लस केलं, पण त्याचे डायरेक्शन महत्वाचे आहेत. प्लस मायनस हे त्याच्या डायरेक्शनहून ठरतं. हे डायरेक्शन सेम आहे, हे डायरेक्शन अपोजिट आहे, त्याच्यामुळे त्यांचे साइन बदलतात, त्याच्यामुळे तुमचं समेशन मध्ये येणारी व्हॅल्यू बदलते. हे मी तुम्हाला जस्ट समेशन दाखवलंय की आपल्याला जर एफ एक्स घ्यायचा असेल तर आपण सगळ्यांची ऍडिशन करतो. सिमिलरली एफ वाय घ्यायचा असेल तर आपण fy1 प्लस fy2 प्लस fy3 प्लस fy4 करतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर fx1 हा लेफ्टवर्ड चालला असेल तर ते असतं निगेटिव्ह, पण ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळे सध्या आपण त्याच्या साइन वर नाही फोकस करू. मी जस्ट तुम्हाला सांगितलं समेशन एफ एक्स काय असतं? सगळ्यांची ऍडिशन. समेशन एफ वाय सगळ्यांची ऍडिशन. आता जे तुम्हाला साइनचा जो प्रश्न पडला असेल ना, तो ऍक्च्युअल आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस कळेल. इथे काय झालंय माहिती का, सगळ्यांचं आपण ना एक एक वेगवेगळे एक्झाम्पल सेट केल्यामुळे मी इथे एक्झाम्पल दिलंय का मी व्हॅल्यूचं काही नाही दिलंय. त्याच्यामुळे मी सध्या तुम्हाला या एक्झाम्पल मध्ये फायनल व्हॅल्यू कशी येईल ते नाही सांगू शकत. जेव्हा आपण व्हॅल्यूज घेऊन एखादे एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना त्यावेळेस तुम्हाला कळेल. सध्यापुरतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, रिझल्टंट इज व्हॉट? ऍडिशन ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर, आणि ते कशामध्ये? स्क्वेअर रूट मध्ये. आणि अल्फा काय असतो? अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एफ वाय अपॉन एफ एक्स. नुसतं एफ वाय असेल का? नाही, कारण नुसता एक कॉम्पोनंट नाही आहे, म्हणून समेशन ऑफ एफ वाय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ एक्स. हे दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. एक्झामच्या दृष्टीने दोन्हीही तुम्हाला येऊ शकतात. फॉर्म्युला नाही विचारत, तुम्हाला एफ एक्स एफ वाय देतात, ऍडिशन करा, सबस्ट्रॅक्शन करा आणि फायनल आउटपुट काढा, असा छोटासा प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. आता येऊ आपण परत इथेच. मी काय शिकवत होतो तुम्हाला? रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा 4 क्वाड्रंट दाखवले. त्याच्या वेगवेगळ्या मी फर्स्ट क्वाड्रंट मधल्या साइन दाखवल्या, सेकंड मधल्या दाखवल्या, थर्ड मधल्या दाखवल्या, फायनल फोर्थ मधल्या दाखवल्या. आता रिझोल्युशन झाल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की रिझोल्युशन काय असतं? रिझोल्युशन इज द फाइंडिंग x and y component of any kind of force. Resolution is nothing but the finding x and y component of any kind of force. And what is composition? Composition is addition of x and y component and getting the final resultant. Composition म्हणजे दोन फोर्स मिळून एक फोर्स तयार करणे. रिझोल्युशन म्हणजे एका फोर्स वरून दोन कॉम्पोनंट तयार करणे. मग त्याच्यानंतर आलो आपण इथे. ही फिगर मी काढली कशासाठी? ही फिगर मी फक्त याच्यासाठी काढली की तुम्हाला त्रिशूळ बनवता आलं पाहिजे. या त्रिशूळचा यूज काय आहे? या त्रिशूळचा यूज आहे त्याच्या डायरेक्शनचा. हे जर डायरेक्शन तुम्ही उलटे पालटे कसे काढले तर तुमचे साइन कन्व्हेन्शन चुकतात. साइन कन्व्हेन्शन चुकले की प्रॉब्लेम चुकला. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त एकच सांगायचं होतं मला की तुम्हाला त्रिशूळ जमला पाहिजे. प्रत्येक डायरेक्शननी मी तुम्हाला फोर्सेस दाखवले. हे जर खाली असता तर असं त्रिशूळ, हे इकडे असतं तर असं त्रिशूळ, या डायरेक्शननी असता तर असं, या डायरेक्शननी असतं असं. फायनल मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं. व्हॉट इज आर? आर इज द रिझल्टंट विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर, वेअर अल्फा इज टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वाय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ एक्स. समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे काय असतं? सगळ्या एफ एक्सची ऍडिशन.
आता हे सगळ्या एफ ची ऍडिशन लिहिली मी, सध्या साइन कोणतंच वापरलेलं नाही. ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते ऍट द टाइम ऑफ प्रॉब्लेम वी विल सी. फक्त नावातच काय याच्यात समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे सगळ्यांचं ऍडिशन. ठीक आहे. व्हॉट इज समेशन ऑफ एफ वाय? सगळ्यांचं ऍडिशन. एफ वाय वन इथे आपण y1 y2 y3 लिहिलंय. y1 y2 y3 y4 या सगळ्यांचं ऍडिशन दॅट इज समेशन ऑफ एफ वाय. आणि एकदा समेशन एफ एक्स एफ वाय मिळालं, या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं, या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला मिळून जातील. दिस इज व्हॉट द रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. फोटो काढून घ्या. चला काढला. चलो आता काय करू आपण, एक छोटासा प्रॉब्लेम बघू. ठीक आहे. हा प्रॉब्लेम बघितला की आपल्याला सगळं कळूनच येईल. बघू आपण. ह्या प्रॉब्लेमचं स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. नोट ज्यावेळेस टाकेन मी ग्रुपवर त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉब्लेम जशाच तसं सॉल्व्ह करून दिसेलच. अ सिस्टम ऑफ 4 फोर्सेस acting at a point on a body as shown in figure. Determine the resultant of the forces. काय दिलंय आपल्याला, हे 4 क्वाड्रंट. या 4 क्वाड्रंट मध्ये किती फोर्सेस? 4 फोर्सेस आहेत. ठीक आहे. हे 4 फोर्सेस दिलेत. आता तुम्हाला जे कन्फ्युजन होतं ना, सर याचे साइन कन्व्हेन्शन कसे, याचे कसे, तर आता ते सगळं दूर होऊन जाईल. हे बघा मी पहिलेच क्लिअर करतो. हा फोर्स नाही, हा फोर्स नाही, हा फोर्स नाही, हा फोर्स नाही. व्हॉट इज दिस? दिस इज एक्स, दिस इज वाय, दिस इज एक्स, दिस इज वाय. डायरेक्शन येते. फोर्सेस कोणते? हा 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 हा. तर आता यांनी फोर्सेसच्या व्हॅल्यू दिल्यात. फोर्सेसच्या व्हॅल्यू मी रेड कलरच्या पेनाने लिहू. 200 न्यूटन फोर्स दिलाय. हा फोर्स किती दिलाय? 120 न्यूटन. हा फोर्स किती दिलाय? 50 न्यूटन. हा फोर्स किती दिलाय? 100 न्यूटन. अँगल दिलेत. आता अँगल हा दिलाय 60 डिग्री. अँगल हा दिलाय 40 डिग्री. हा अँगल दिलाय माहिती नाही. हा अँगल दिलाय माहिती नाही. दॅट इज θ1 अँड θ2. ऍट द सेम टाइम त्यांनी काय केलंय, इथे छान पैकी स्लोप दिलाय. स्लोप म्हणजे हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल चे साइजेस. इथे 2:1. इथे किती दिलाय? 3:4. ठीक आहे. असा हा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं इथे? कॅल्क्युलेट द रिझल्टंट. कॅल्क्युलेट द रिझल्टंट. रिझल्टंट काय असतो बरे? काय सांगितलं होतं तुम्हाला रिझल्टंट म्हणजे काय? रिझल्टंट इज नथिंग बट द फायनल आउटपुट ऑर द फायनल इफेक्ट ऑफ ऑल दिस फोर्सेस. हा 200, हा 120, हा 50, हा 100. या सगळ्या वेगवेगळ्या डायरेक्शननी लागलेल्या फोर्सेसचं जे फायनल सिंगल आउटपुट असतं ना, त्याला आपण म्हणतो रिझल्टंट. त्यांनी रिझल्टंट कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. लास्ट आता मी तुम्हाला रिझल्टंटचा फॉर्म्युला सांगितला. काय होता? आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. ठीक आहे ना.
तर हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा ना मला हे θ1 θ2 खूप त्रास देतात, असे अननोन थीटा मला आवडत नाहीत. त्याच्यासाठी मी काय करतो, सरळ इथं टॅन थीटा वापरतो. टॅन θ1 काय असतं, कोनासमोरील बाजू डिवायडेड बाय कोनालगतची बाजू. ठीक आहे ना, कोनासमोरील याच्या समोरील म्हणजे हे, दॅट इज 1/2. बरोबर ना. 1/2 चा अँगल किती येतो, θ1. कॅल्क्युलेटरवर बघा तुम्ही, हे θ1 येतो 26.56 डिग्री. ठीक आहे. सिमिलरली टॅन θ2 काय येईल, कोनासमोरील डिवायडेड बाय कोनालगतची बाजू किती आहे, हे 4/3. अँगल किती आला, 53.13. कॅल्क्युलेटरवर बघा. ठीक आहे. आता मला लिहायला जागा कुठे लिहू, कुठे लिहू. ठीक आहे, मी इथे लिहितो खालच्या ह्याच्यात. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, समेशन एफ एक्स. हे समेशन एफ एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा सगळ्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, त्रिशूळ बनवायचे. हे असं आणि हे असं, हे असं, हे असं, हे असं, हे असं. इकडे कसं येईल, हे असं, हे असं. बरोबर ना. झोपेत तुम्ही सगळे हे असं या डायरेक्शनने खाली. हे काय झालं, याला मी सपोज म्हणतो fx1, याला मी म्हणतो fy1, fy2, fx2, fx3, fy3. हे काय, fx4, fy4. ठीक आहे. बनवले आता सगळे fx, fy वगैरे वगैरे वगैरे. आता मला सांगा, हा fx1 ची व्हॅल्यू काय येईल. तुम्हाला मी आता मगाशीच सांगितलं, fx1 ला मी सरळ इथे घेतलं. हा अँगल थीटा आपल्याला माहिती आहे किती, 21. हा θ1 आणि हा θ2 किती आहे, 26.56 θ1 आला, म्हणजे याची व्हॅल्यू 26.56. सांगा, fx1 ला मी इथं घेतलं, 200 माहिती आहे तुम्हाला. x कॅल्क्युलेट करायचा आहे, fx1 कॅल्क्युलेट करायचा आहे. fx1 इज इक्वल टू व्हॉट, ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस. दॅट इज 200 काय येईल, कॉस 26.56 डिग्री. This is the value of fx1. What is the value of fy1 then? 200 sin काय येईल, अँगल तोच राहील 26.56 डिग्री. This is the value of fx1 and fy1. नेक्स्ट, आता fx2 ची व्हॅल्यू तुम्ही सांगा मला काय येईल. हे मी इथलं रब करतो, कन्फ्युज होऊन जातं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ fx2? fx2 ची व्हॅल्यू काय आहे, थीटा कुठे आहे, असा आहे. या fx2 ला मी इथे खाली घेतलं, 120 cos ऑफ θ2. θ2 किती आहे, θ2 53.13. θ2 इज 53.13 डिग्री. ठीक आहे ना. तर मग fx2 काय येईल, fx2 या डायरेक्शनला लिहितो, 120 ज्याला अँगल चिटकतो तो काय झाला, कॉस. 120 cos 53.13 डिग्री. हा झाला fx2. हा, सांगा आता मला fy2 काय येईल. काही नाही, फक्त इथे साइन करायचं, 120 sin 53.13. हे झालं fy2. सिमिलरली fx3 किती आलं, fx3 ला मी इथे सरळ वर असं हे केलं, अँगल चिटकतोय, अरे हो ना, आणि फोर्स किती आहे, 50 cos 60. हे झालं fx3. आणि fy3 काय झालं सांगा बरं. काही नाही, साइन टाकायचं मध्ये, हे झालं
Fy3 या इकडं आता Fy4 सांगा मला. अँगल कुठे चिटकतो? इथे चिटकतो. ही बाजू इथे टाकली, ही बाजू इथे टाकली. किती आहे? ही y ची बाजू आहे, बरोबर ना? म्हणजे Fy4 हा काय येणार? चिटकला ना अँगल इथे, म्हणजे काय येणार? ही बाजू कॉस येणार. किती? 100, हे इथलं 100 कॉस 40 डिग्री. आणि Fx4 काय येईल? 100 साइन 40 डिग्री. ओके. बघा, तुम्हाला प्रत्येक फोर्सचा, प्रत्येक रिझल्टंटचा ना एक्स आणि वाय कॉम्पोनंट मिळालाय, बरोबर ना? हे इथे पहिल्या फोर्सचा, इथे दुसऱ्या फोर्सचा, इथे तिसऱ्या फोर्सचा, इथे चौथ्या फोर्सचा मिळाला. ओके. काढायचं काय आहे तुम्हाला? रिझल्टंट. रिझल्टंटच काढायचं ना. ओके, रिझल्टंट काढायचं आहे. तर आता तुम्हाला मी जे सांगितलं होतं डायरेक्शन महत्वाचं आहे, तर डायरेक्शनचा इथे रोल येतो. रिझल्टंट काय आहे? अंडर रूट ऑफ समेशन ऑफ Fx चा स्क्वेअर प्लस समेशन ऑफ Fy चा स्क्वेअर. ठीक आहे. समेशन ऑफ Fx आता इम्पॉर्टंट आहे. समेशन ऑफ Fx, समेशन ऑफ Fx बघा, Fx1 किती आहे? 200 कॉस 26.56 लिहिलं इथे मी. 200 कॉस 26.56 या डायरेक्शनने आहे. इथं सगळं दोन्ही पॉझिटिव्ह असतात, दॅट्स वाय नो प्रॉब्लेम. पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह इथं लिहिलं. यू आता Fx2 वर. Fx2 किती आहे? 120 कॉस 53.13. या ठिकाणी Fx चं डायरेक्शन कोणत्या दिशेने आहे? या दिशेने. या दिशेने असलं की इथे x काय असतो? निगेटिव्ह. म्हणजे मायनस काय करणार आपण? 120 कॉस 53.13, बरोबर ना? ओके. पुढे मला सांगा आता Fx3 वर आलो. याचं डायरेक्शन कसं आहे? लेफ्टवर्ड. इथे x कसा असतो? निगेटिव्ह, बरोबर ना? म्हणजे इथे अजून काय येईल? निगेटिव्हच साइन येईल. व्हॅल्यू काय आहे Fx3 ची? 50 कॉस 60 डिग्री. 50 कॉस 60 डिग्री. चला, Fx4 या डायरेक्शनने आहे. इथे x कसा असतो? पॉझिटिव्ह. दॅट्स वाय प्लस Fx4 ची व्हॅल्यू किती आहे? किती आहे? कुठे लिहिलंय? इथे लिहिलंय 100 साइन 40 डिग्री. 100 साइन 40 डिग्री. ठीक आहे. आता याचं फायनल आन्सर काय येतं? समेशन Fx4 चं फायनल आन्सर येतं 146.2 न्यूटन. समेशन Fx आपल्याला भेटला. सिमिलरली समेशन Fy मी इथं लिहितो वर, सगळ्यात वर. समेशन Fy, समेशन Fy काय असतं? ऍडिशन ऑफ ऑल y फोर्सेस. इथे Fy1 पॉझिटिव्ह येईल, निगेटिव्ह येईल? पॉझिटिव्ह येईल, कारण इथे y पॉझिटिव्ह असतं. दॅट्स वाय 200 साइन 26.56 बरोबर पॉझिटिव्हच राहील, अपवर्ड. इथे वरच चाललंय, इथे y कसं असतं? पॉझिटिव्ह. दॅट्स वाय Fy2 ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह येणार. दॅट इज 120 साइन 53.13 डिग्री. आता इथे y बघा, त्रिशूळ कोणत्या डायरेक्शनने? खालच्या डायरेक्शनने. इथे y कसं असतं? निगेटिव्ह. दॅट्स वाय Fy3 ची व्हॅल्यू काय येणार? -50 साइन 60 डिग्री. त्रिशूळ इकडे कोणत्या डायरेक्शनने आहे? खालच्या डायरेक्शनने, बरोबर ना? Fy4 बघा, तर Fy4 ची व्हॅल्यू काय आली आपली? 100 कॉस 40 डिग्री. प्लस येईल, मायनस येईल? मायनस येईल, खालच्या डायरेक्शनने. 100 कॉस 40 डिग्री इज इक्वल टू, याची फायनल व्हॅल्यू काय येते? 65.5 न्यूटन. आता तुम्हाला काय मिळालं? समेशन Fy मिळालं आणि इथे समेशन Fx मिळालं. या समेशन Fx आणि समेशन Fy ची व्हॅल्यू इथे ठेवली आणि त्यांचा स्क्वेअर केला तर आपल्याला रिझल्टंट मिळतो
160.2 न्यूटन. अशा पद्धतीने आपण रिझल्टंट काढलेला आहे. कोणी याच्या समोर जाऊन तुम्हाला म्हणलं की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा, काय नाही, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वाय बाय समेशन ऑफ एफ एक्स. ठीक आहे, टॅन इनवर्स मध्ये ही व्हॅल्यू ठेवायची, कोणती, एफ वाय ची ही व्हॅल्यू 65.5 डिवायडेड बाय एफ एक्स ची 146.2 ही एफ एक्स ची व्हॅल्यू इथे ठेवायची, एफ वाय ची 65.5 इथे ठेवायची आणि तुम्हाला मिळेल अँगल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण मी 100% गॅरंटी देतो तुम्हाला याच्यातलं काहीही येणार नाही, असं होणार नाही, 100% माझी गॅरंटी. ठीक आहे, एकदा स्क्रीनशॉट मारायचा. ओके, चला. तर मित्रांनो, आज आपण काय काय शिकलो. सगळ्यात पहिल्यांदा मी आल्यानंतर आपण स्टार्ट कुठून केलं, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम काय, जर दोन फोर्स ऍडजसंट असतील आणि ते ऍडजसंट फोर्सला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असेल तर त्याचा रिझल्टंट म्हणजे डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम असतो, हे आपण बघितलं. त्याच्यामध्ये दोन फॉर्म्युले आपण बघितले. एक रिझल्टंटचा फॉर्म्युला काय होता, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. नेक्स्ट आपण टॅन अल्फाचा फॉर्म्युला बघितलाय. व्हॉट इज अल्फा अँड व्हॉट इज थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन द टू फोर्सेस अँड व्हॉट इज अल्फा, अल्फा इज द अँगल बिटवीन द रिझल्टंट अँड एनी ऑफ द फोर्स. सो आपण टॅन अल्फाचा फॉर्म्युला बघितला, काय होता तो, क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. हा फॉर्म्युला आपण बघितला. नंतर आपण आलो ट्रायंगल लॉ कडे. ट्रायंगल लॉचं म्हणणं काय होतं, जर एकानंतर एक फोर्स ऍक्ट होत असतील तर त्यांची जी क्लोजिंग साइड आहे, स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट पॉइंट टू द लास्ट पॉइंट, ही जी क्लोजिंग साइड आहे दॅट शोज द रिझल्टंट ऑफ द ट्रायंगल. दिस इज व्हॉट द ट्रायंगल लॉ. आता या ट्रायंगल लॉ मध्ये एक साइन रूल सांगितला होता चोचीचा, बरोबर ना, जे चोच असते ती अशी ओपन होते, हे आपण बघितलं. मी एक ट्रायंगल काढला होता, ए बी सी नाव दिलं होतं, प्रत्येकाला अँगल होतं, राईट. तर हे प्रत्येकाचं अँगल आणि प्रत्येक साईडला मी स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी नाव दिलं होतं. एका साईडच्या समोरचा अँगल, बरोबर, सपोज ए असेल तर समोरचा अँगल साइन सी इज इक्वल टू, इथं बी असेल समोरचा अँगल साइन बी, असं हा आपण फॉर्म्युला बघितला होता ट्रायंगल लॉ मध्ये. ठीक आहे, याला साइन रूल पण म्हणतात आणि हा फॉर्म्युला एक्झाम मध्ये खूप कामाला येतो, लगेच उत्तर येतात त्याने. ठीक आहे, तर आपण साइन रूल बघितला. नेक्स्ट पार्ट आपण बघितला जो की मी तुम्हाला कान मंत्र म्हणू शकतो आपण, मूल मंत्र आपण दिला होता की ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस आणि जो एकटा असतो तो झाला साइन, हे आपण बघितलं होतं. पुढचा पार्ट आपण काय बघितला होता, पुढचा पार्ट आपण रिझोल्युशन ऑफ फोर्सेस बघितला होता. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये आपण 4 क्वाड्रंट घेतले, प्रत्येकाचे साइन कन्व्हेन्शन बघितले होते. तुम्हाला मी एक बोटचं एक्झाम्पल दिलं होतं. बोट ही तिसऱ्या डायरेक्शननी का जाते, ड्यू टू द टू फोर्सेस. So if we are dividing a single force in the two forces, that is x component and y component, then it is called as a resolution of forces. And again if we are calculating the final effect of multiple forces, म्हणजे भरपूर फोर्सेसचा आपण फायनल इफेक्ट काढत असू तर त्याला म्हणतात कंपोजिशन ऑफ फोर्सेस. एका फोर्सला स्प्लिट करणे रिझोल्युशन, फोर्सेसचं फायनल इफेक्ट काढणे कंपोजिशन. ओके, मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघितलं. हे या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं की जर अशा प्रकारचे फोर्स असतील तर त्याचा रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा. रिझल्टंटचा साधा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट ऑफ समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर, वेअर याच्यामध्ये आपण अँगल पण काढू शकतो. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन ऑफ एफ वाय बाय एफ एक्स. प्रत्येकाचे एक्स आणि वाय कॉम्पोनंट काढले
आणि त्याच्या डायरेक्शननुसार त्याला साईन दिली. या सगळ्यांचं ॲडिशन केलं, तुम्हाला रिझल्टंट भेटलं. आणि समेशन fy/fx केलं, त्याचं टॅन इनव्हर्स केलं, अँगल भेटला. आत्तापर्यंत शिकलो हे कळालं असेल तर मला तसं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं कळतंय तर वेल अँड गुड. आणि समजा कोणाला अडचण असेल तर कमेंटमध्येच त्याने जो प्रॉब्लेम असेल तो सांगा, आपण त्याच्यावर जमलं तर स्ट्रेस देऊ. जमलं तर याच्यासाठी म्हणलं अजून भरपूर आपला सिलेबस बाकी आहे. या सब्जेक्टला आपण 7 दिवस दिलेत आणि त्याच्यात आज आपला कितवा 4था लेक्चर जो की आपण पहिल्याच युनिटला घालवतोय अजून. तर थोडंसं आपल्याला स्पीडअप करावं लागेल. त्याच्यासाठी बघू आपण टाइम मिळाला तर अजून सॉल्व करू. सध्या मला वाटतं ही जी स्पीड आहे या स्पीडनी आपण चांगल्या रीतीने सगळे पार्ट कव्हर करतोय. ओके, थँक्यू.